चला मग आपण हा प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट स्टेप आहे आपली ax इक्वल्स टू वाय, राईट. स्टेप नुसार जाऊया आपण. मग ए म्हणजे काय, हा मॅट्रिक्स. चला मॅट्रिक्स लिहून घ्या. ठीक आहे. ए आता ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आहे रे 1, y ची व्हॅल्यू काय आहे 1, z ची व्हॅल्यू काय आहे 1, राईट. त्यानंतर या ठिकाणी x चा जो कोइफिशियंट आहे, ठीक आहे, कोइफिशियंट किती आहे 3 आहे. y चा मायनस आहे तर मायनस इथं घ्यावं लागेल आणि z चा हा +3 प्लस साइन लिहायची गरज नाही. ठीक आहे. मग हा 5 x चा कोइफिशियंट, y चा कोइफिशियंट किती आहे 5 आहे आणि z चा कोइफिशियंट किती आहे 1 आहे, राईट. हे झालं a. आणि x काय आहे x y z, राईट. आणि त्यानंतर y इक्वल्स टू चला इक्वल्स टू च्या समोरची व्हॅल्यू 3 4 11, 3 4 11, राईट. आता ही लास्टला आपल्याला व्हॅल्यू लागणार आहे, ही y ची व्हॅल्यू. बघा ह्या ठिकाणी लास्ट स्टेप मध्ये x इक्वल्स टू a इनवर्स y, y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची आपल्याला 3 4 11. ठीक आहे, लक्षात ठेवा.